एप्स्टीन फाईलवरून प्रकाश आंबेडकरांचा धमाका 23 मार्चला नागपूरमध्ये रणसंग्राम. नमस्कार, मी स्नेहा राठोड आणि तुम्ही पाहत आहात सिटीस्कोप न्यूज. राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येते. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे जगभरात गाजलेली जेफ्री एप्स्टीन फाईल. या फाईलमध्ये देशाच्या पंतप्रधानांसह काही केंद्रीय मंत्र्यांची नावं असल्याचा खळबळजनक दावा आंबेडकरांनी बुलढाण्यात केलाय. एवढंच नाही तर या प्रकरणावरून आता थेट संघ मुख्यालयाला घेराव घालण्याची तयारी सुरू झाली. बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब आंबेडकर कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. त्यांच्या दाव्यानुसार एप्स्टीन फाईल प्रकरणामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली आहे. यावर केंद्राने तात्काळ स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. या बातमीतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे आंदोलनाचा इशारा. येत्या 23 मार्चला प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मोहन भागवतजी, तुम्ही संस्कारांच्या गप्पा मारता, मग पंतप्रधानांवर कारवाई का होत नाही असा थेट सवाल आता आंबेडकर विचारणार आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात आंबेडकर एकटे नसून त्यांच्यासोबत काँग्रेस, आम आदमी पार्टी, डावे पक्ष आणि तब्बल 22 संघटनांची ताकद असणार आहे. मध्यमवर्गीय नागरिकांनीही आपल्या हक्कासाठी या आंदोलनात उतरण्याचं आवाहन त्यांनी केलंय. या संपूर्ण प्रकरणावर डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी नेमकी काय भूमिका मांडली, पाहूयात त्यांचा हा विशेष बाईट. भारताचं पूर्णपणे नाक कापल्या गेलेलं आहे. भारताला कणा नाही अशीच एक प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे. परंतु इथपर्यंतच ते थांबत नाही, तर जे काही करारनामे झालेले आहेत, US बरोबर जे करारनामे झालेले आहेत, त्या करारनाम्यामध्ये भारताचं नुकसान कसं होईल आणि भारताची सार्वभौम ही घाण कशी राहील आणि अमेरिका नव्याने ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कशी निर्माण होईल या दृष्टीने केलेले करारनामे जे आहेत, उल्लेख नसेलही पण शंका यायला लागलेली आहे की जे काही एप्स्टीन फाईलमध्ये इतर राजकीय नेत्यांच्या संदर्भातलं वर्णन करण्यात आलेलं आहे, मोदींच्या संदर्भात सुद्धा तसंच काही प्रकार घडलेला आहे का, हा महत्त्वाचा आहे. का ज्याला आपण म्हणतो की भारताला सेल आउट करणं म्हणजे विकणं, हे केव्हा होतं की ज्यावेळेस समोरच्याकडे आपल्या विरोधामध्ये पुरावा आहे, बदनाम करणारा पुरावा आहे, आणि तो बदनाम करणारा पुरावा दाखवून आपण असणारं आपलं सातव अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आमचं समज असा आहे की त्या फाईलमध्ये अधिक माहिती आहे की ज्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केला जातोय, आणि म्हणून ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान हा नेहमी देशाला नुकसानकारक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय.